दाभाडे येथील प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजतापासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली आहे। प्रत्येक जण आपला मतदानाचा हक्क बजावत आहे। दाभाडे येथील प्रत्येक मतदान केंद्रावर अगदी सुरळीतपणे मतदान प्रक्रिया सुरू आहे। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, दाभाडे। आज 20 नोव्हेंबर मतदानना प्रत्यक्ष दिवस आणि ही जी गर्दी पाहिजे ही विकासना संघे छे, ही भुसे साहेबना संघे छे आणि काम करणारा माणूसना संघे छे। सर्वात महत्त्वाचं योग म्हणजे लाडक्या बहिणीसनं छे आणि जोपर्यंत लाडक्या बहिणीसनं प्रेम छे तोपर्यंत दाराभुशीला कोणीच पाडू शकत नाही यानी माझी खात्री छे। मंडळीनं मतदान राहील वेळी त्या सगळ्यासले एक नम्र विनंती छे की चला घरे घर चला, चला जंगले जंगले चला, बांधे बांध चला आणि मतदान दे या। 6 वाजेपावत आपलं मतदान सुरू राहणार छे। मतदान कंपाऊंड में 6 वाजेपर्यंत गए ते 9 बी वाजनात तरी तुमनं मतदान होणार छे यानी खात्री बाळगा आणि जास्तीत जास्त मतस्वर आपला उमेदवार निवडी द्या। आई सगळ्यासले रावणाई छे। धन्यवाद।
आज विधानसभा निवडणुकीची 2024ची विधानसभा निवडणूक पार पडत आहे। दाभाडी गावामध्ये अतिशय आनंदात उत्साहात लोकशाहीचा उत्सव चालू आहे आणि सगळे लोक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि आनंदाने मतदानाला जात आहेत। तर आम्ही सर्व महिला पदाधिकारी, शिवसेना महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी सर्व मतदारांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सर्व मतदारांना जागरूक करत आहोत। मतदान करण्यासाठी आम्ही गावात जाऊन सगळ्या महिलांना मतदानाला या म्हणून आग्रह करत आहोत आणि दाभाडी गावचा आनंदाने आणि अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला लाभत आहे। लोकशाहीचा हा दिवाळी दसरा मानला जातो आणि तो त्याच पद्धतीने आज साजरा होत आहे। महाराष्ट्र जसा आता लोकशाहीचा जसा गजर चालू आहे तसं आम्ही मालेगाव तालुक्यातून प्रत्येक बूथवर आमच्या चव्हाण मॅडमांच्या सोबत महिला आघाडीचे आम्ही कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही लोकांना जागरूक करत आहे। आपला जो मतदानाचा हक्क आहे हा हक्क दिला पाहिजे, मतदानाचा हक्क बजावला पाहिजे। तसंच आम्ही तृतीय पंथांनी एकच ठरवलंय, जसं महिलांनी जसं मतदान केलं, जसं पुरुषांनी जसं मतदान केलं, आम्ही आमचा हक्क आम्हाला सरकारने जो दिला आहे तोही आम्ही आमचा हक्क बजावून आम्ही मतदानाचा हक्क घेतला आहे हातामध्ये। तसं आम्ही लोकांनाही जागृत करतोय की सगळ्यांनी जागरूक होऊन आपला मतदानाचा जो हक्क आहे हा बजावला पाहिजे आणि आम्ही तृतीय पंथांनाही मतदानाचा हक्क आम्हाला मिळाला आहे तो आम्ही बजावतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज 2024च्या विधानसभेचे निवडणुकीचे जे पडगम वाजत होते त्याच्या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे आणि मतदार राजा खूप ओघाने खूप उत्साहाने मतदान करतो आहे। तर आमची सगळी शिवसेनेची अशी मतदार राजाला आणि मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी अजून मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं आणि 100% मतदान होईल याच्याकडे सगळ्या जनतेचा कल असावा। थँक्यू। एक मिनिट थांबा एक कोणाला यायचं या ना युवा टीम। सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय। मी मालेगाव बाह्य दाभाडी मतदारसंघातनं सर्व तमाम ग्रामीण जनतेला आवाहन करतो की लोकशाहीचा आधारस्तंभ असलेलं आपलं हक्काचं मतदान आणि या मतदानातून आपण एक चांगला असा लोकप्रतिनिधी निवडत असतो जो आपल्या लोकप्रतिनिधीकडून आल्यानंतर आपल्या मतदारसंघात चांगली कामं करू शकतो। आपल्या कामाने विकास कामातनं जनतेची सेवा करू शकतो। अशा उमेदवाराला आपण निवडून द्यावं। सोबतच मी प्रत्येकाला विनंती करतो की एका मताने एखादा सरकार कोसळतं, एका मताने एखादा नगरसेवक पडतो, एका मताने एखादा आमदार पडतो, पण एका मताने एखाद्या चांगल्या माणसाला आणि चांगल्या लोकप्रतिनिधीला आपण मुकू शकतो। म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्व मतदार बंधूंनी लोकशाहीमध्ये मतदानाचा पवित्र हक्क बजावत असताना जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं, ज्यातून आपल्याला चांगला असा लोकप्रतिनिधी मिळू शकतो। धन्यवाद। लोकशाहीचा सर्वात मोठा महोत्सव आज संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे। महाराष्ट्रातील सर्व सुज्ञ आणि सुजाण नागरिकांनी, जे नवीन मतदार आहेत आणि सर्वच मतदारांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे। 100% मतदानाची प्रत्येकाने मतदानाचा अधिकाराचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे। मूलभूत असा हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपणा सर्वांना दिलेला आहे। त्याचा वापर सर्वांनी केला तर निश्चितपणे संपूर्ण जगामध्ये महाराष्ट्राची त्याचबरोबर देशाची ही जी लोकशाही आहे ही लोकशाही संपूर्ण देशभर संपूर्ण जगभर आपल्याला अग्र ठिकाणी प्रथम क्रमांकाने आपल्याला दिसेल। या मूलभूत अधिकाराने समता, श्रीमंत असेल त्याचंही मत एक, गरीब असेल त्याचंही मत एक, सर्व जाती, सर्व प्रजाती, सर्व धर्म, सर्वांचं मत एक, प्रत्येक मताचं मूल्य एक असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या मताचा अधिकार मतदान बूथवर जाऊन त्या ठिकाणी केला पाहिजे। आजच्या दिवशी कोणीही सुट्टी किंवा या दिवसाचा गैरवापर करता कामा नये। आपण आपल्या नाव ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी मतदान बूथवर जाऊन मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी केला पाहिजे अशी नम्र प्रार्थना दाभाडी वासियांच्या वतीने मी आपणा सर्व नागरिकांना मतदारांना करू इच्छितो। बोलो। नमस्कार, मी कुलदीप पवार,
आज सकाळपासूनच या दाभाडी गावात मतदार राजा सकाळपासून निघतोय आणि आज बऱ्याच रांगा आता दुपारपर्यंत मतदार आता निघतील. आता जेवण वगैरे असा जेवणाचा वेळ होता त्यामुळे आता निघतीलच. परंतु मी मतदार राजाला आणि मायबाप जनतेला एवढीच विनंती करतो की तुम्ही 100% मतदान करा. मतदान हा आपला हक्क आहे आणि तो बजावला गेला पाहिजे एवढीच कळकळीची विनंती जनतेला करतो. आणि या गावाचा विकास आणि या गावाची दिशा ठरवणारं मतदान तुम्ही करा एवढीच विनंती करतो. आज आमच्या दाभाडी गावामध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ही अत्यंत शांततेत पाडली जात आहे. आम्ही सगळ्यांनी मतदान केलेलं आहे. भारतीय संविधानाने जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या लोकशाही टिकवण्यासाठी आपण सर्वांनी तो बजावला पाहिजे. योग्य व्यक्ती निवडून देण्यासाठी आपल्याला संविधानाने हा अधिकार दिलेला असतो आणि तो अधिकार आपल्याला 5 वर्षातून एकदाच वापरण्याचा एक संधी मिळालेली असते आणि ती संधीचा फायदा सर्वसामान्य लोकांपासून ते एज्युकेटेड लोकांपर्यंत सगळ्यांनी तो बजवायला हवा. म्हणून मी सगळ्यांना एक विनंती करतो की सगळ्यांनी मतदान करा आणि भरभरून मतदान करून योग्य व्यक्तीला या ठिकाणी निवडून आणा ही विनंती करतो आणि सगळ्यांना मतदानासाठी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.